मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। आज आपण 34 साईजमध्ये कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत। खूप सोपी पद्धत सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण तुम्हाला इथे मी खूप महत्त्वाच्या टिप्स पण देणार आहे। कटोरी कशी मोजायची ब्लाऊजवरून, आपल्याला उंची कशी मोजायची आहे, पुढचा गळा किती टाकायचा आहे, आपल्याला शोल्डर सुद्धा किती टाकायचा आहे, संपूर्ण माहिती देणार आहे। आणि नवीन असेल त्यांच्यासाठी तो खूप फायदा होणार आहे, त्यांना सुद्धा लक्षात आलं पाहिजे ब्लाऊज आपल्याला कशा पद्धतीने मोजायचा आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। हा मापाचा ब्लाऊज आहे, अस्तर आहे, हा ब्लाऊज पीस आहे। सर्वात आधी आपण अस्तरवरती कटिंग करून घेऊया आणि नंतर ब्लाऊज पीसावरती कटिंग करून घेऊया। खूप सोपी पद्धत सांगणार आहे तुम्हाला। हे पहा, हे अस्तर आहे, बघू शकता। हे पहा, अशी घडी करून घ्यायची आहे। बंद बाजू मी माझ्या बाजूला इथे घेतलेली आहे आणि सरळ लाईनीमध्ये आहे का ते सर्वात आधी चेक करा। म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, क्रॉसमध्ये असतं थोडं तरी, किंवा अशी पट्टीच्या साहाय्याने तुम्ही हे पहा थोडंसं क्रॉस आहे, पट्टीच्या साहाय्याने अशी लाईन मारून घ्या, जेणेकरून काय होईल तिथे आपलं कुठं क्रॉस सुद्धा होणार नाहीये। हे पहा, एक लाईन मारून अशा पद्धतीने घ्यायची आहे। ही बंद बाजू आहे, लक्षात ठेवा। सर्वात आधी आपण पाठीचा भाग काढूया। सर्वात आधी आपल्याला पाठीचा भाग काढायचा आहे। हे पहा, असा ब्लाऊज ठेवा तुम्ही, शोल्डर व्यवस्थित असं ठेवायचं आहे, प्लेन करायचं आहे व्यवस्थित। आता इथे आपल्याला हे पहा, शोल्डरला असा टेप पकडा, खालीपर्यंत मोजून घ्यायचा आहे। तयार उंची इथे बघू शकता 13 आहे तयार, ते 1 इंच वाढून आपल्याला 14 टाकायचे आहे। वरच्या बाजूला अर्धा इंच जातं आणि खालच्या बाजूला अर्धा इंच जातं। आता इथे आपल्याला उंची 14 टाकायची आहे। 14 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। कोणाचं तरी माप हे असणार आहे, त्यांनी व्यवस्थित व्हिडिओ बघायला विसरू नका। आणि जर कस्टमरचे ब्लाऊज अशा पद्धतीने तुमच्याकडे आले तर तुम्ही शिलाई सुद्धा करू शकता। आता उंची अधिक 1 इंच आपल्याला इथे टाकायचं असतं। हे पहा, तुमची ह्या साईज मध्ये किती सुद्धा उंची असू द्या, तुम्ही 1 इंच इथे वाढून घ्यायला विसरू नका। अशी लाईन ओढून घेते, हे पहा अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला गळा रुंदी आणि शोल्डर टाकायचं असतं। कटोरी ब्लाऊजचा सुद्धा मी तुम्हाला चार्ट टाकला होता, खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे, तो इथे वापरला तरी सुद्धा चालेल। हे पहा, हे सुद्धा मोजूया आणि चार्ट वरती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। हे पहा, 1 नंबरचं इथे हुक लावून घेते। अशा पद्धतीने व्यवस्थित ब्लाऊज हा आपल्याला ठेवायचा आहे, गोल आकारामध्ये। हे पहा, असा ठेवून घ्यायचा गोल आकारामध्ये, बरोबर हे शोल्डर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। आता आपल्याला काय करायचं, इथून ही बाही जॉईंट ते ह्या बाही जॉईंट पर्यंत मोजून घ्यायचं आहे। असं सुद्धा मोजू शकतो, किंवा चार्ट इथे टाकलेला आहे, चार्टचा सुद्धा वापर करू शकता। 11.5 भरते, बघू शकता इथे 11.5। इथून असा टेप ठेवून मी 11.5 भरलं। त्याचं आता निम्म करूया आपण। हे टोक 11.5 वरती ठेवून घेते, हे पहा अशा पद्धतीने, 5.25। आता इथून इकडच्या बाजूला मी 5.25 वरती मार्किंग करून घेते। इथून आपल्याला ही बंद बाजू आहे, इकडच्या बाजूला 5.25 वरती मार्किंग करून घेते। हे पहा 5.25। आता इथे हा बघू शकता, कटोरी ब्लाऊज चार्ट आहे। हे पहा, मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे पूर्ण माहिती इथे दिलेली आहे, बघू शकता। इथे आपण 34 साईज आज आपण घेत आहोत। 34चा चौथा भाग इथे आपल्याला 8.5 टाकावं लागणार आहे। असं इथे वापरलं तरी सुद्धा चालेल। आता शोल्डर आपण किती घेतलं, 5.25 घेतलेला आहे, बघू शकता। इथे शोल्डर 5.25 सुद्धा घेऊ शकता, किंवा इथे 6 सुद्धा तुम्ही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम येत नाही। जेवढं शोल्डर घेतलं दोन्हीपैकी एक, तुम्ही इथे मुंडा सुद्धा तेवढाच वापरू शकता। तुमच्या लक्षात आलेलं असेल। गेल्या व्हिडिओमध्ये ह्याचं व्यवस्थित मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे। ज्यांनी व्हिडिओ बघितला नाही त्यांनी बघा, म्हणजे लक्षात येईल तुमच्या कशा पद्धतीने आपल्याला हे मापे बरोबर मी ब्लाऊजवरूनच घेतलेली मापे आहेत, जेणेकरून तुम्हाला सुद्धा परफेक्ट तुमचे ब्लाऊज आले पाहिजेत। आता इथे 34 साईज आपण आज बघतोय कटोरीची कटिंग। आता इथे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकावा लागणार आहे, बघू शकता। छातीची घडी लागणार आहे यामधून आपल्याला, आणि गळारुंदी लागणार आहे 2.5 इंच टाकणार आहोत। आणि इथे बघू शकता शोल्डर 5.25 घेतलेला आहे आपण इथं, एवढं मोजून ब्लाऊजवरून आता तुम्हाला मी दाखवलं, 5.25 भरलं, तेच आपण इथे वापरणार आहोत। हे पहा, हे आपण 5.25 घेतलेलं आहे, बघू शकता। मुंडा सुद्धा खाली आपल्याला तेवढाच 5.25 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, खाली इथं 5.25 वरती मार्किंग करून घेतलं। आता आपल्याला अशी लाईन ओढून घ्यायची आहे, सरळ मध्ये एकदम। हे पहा, एक सरळ लाईन ओढून घेतली, इकडे सुद्धा एक सरळ लाईन ओढून घेते, त्याच्यावरती आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं असतं। छातीचा चौथा भाग आपल्याला तिथे टाकावा लागतो। आता गळारुंदी आपण 2.5 ठेवणार आहोत। हे पहा, गळारुंदी 2.5, इथून मार्किंग करून घ्या गळारुंदीचं इथे। हे पहा अशा पद्धतीने तुम्ही इथे चार्ट टाकलेला आहे कटोरी ब्लाऊजचा परफेक्ट मापासाठी, तो सुद्धा इथे तुम्ही प्रत्येक साईज मध्ये वापरला तरी सुद्धा चालेल। आता इथे आपल्याला घडी टाकायची आहे, बघू शकता इथे 34 साईज आपण घेतली, 8.5ची घडी टाकायची आहे, प्लस आपल्याला त्यामध्ये 2 इंच मिळवून घ्यायचं आहे। इथे बघू शकता, हे पहा
आता 10.5 टाकावं लागणार आहे आपल्याला. सर्वात आधी घडीचं मार्किंग 8.5 आहे, ते मार्किंग पुढे 2 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे घडी आपली इथे 10.5 येते. आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. हे 5.6चा मध्य काढायचा. हे टोक 5.6 वरती ठेवून घ्या अशा पद्धतीने. इथे मध्य काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता ह्या कोपऱ्यापासून बाहेरच्या बाजूला आपल्याला 1.5 इंचावरती किंवा 1.25 इंचावरती दिला तरी चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही. ज्यांना झोळ चुन्या येत असतील त्यांनी 1.25 इंचावरती पाठीमागच्या भागाचा आकार दिला तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही. मी ते 1.5 इंचावरती देणार आहे. हे पहा, ज्यांना तो प्रॉब्लेम असेल त्यांनी 1.25 इंचावरती द्या, ज्यांना प्रॉब्लेम नसेल त्यांनी 1.5 इंचावरती दिला तरी सुद्धा चालेल. आता इथे बघू शकता, हे पहा असंच आकार द्यायचा आहे ह्याच्यावरून. हे पहा अशा पद्धतीने इकडे घ्यायचं आहे. हे पहा हे झालं. आता अशी सरळ लाईन ओढून घेतली तरी चालते, कंबर मोजायची बऱ्याच वेळा काही गरज नसते. हे पहा अशी लाईन ओढून घेतली तरी सुद्धा. इथे तुम्हाला मी कंबर मोजायची असेल, नवीन असतील त्यांच्यासाठी खास सांगते. हे पहा मोजायचे असेल तर कशा पद्धतीने मोजायचे आहे. हे पहा व्यवस्थित असा ब्लाऊज पकडायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने ब्लाऊज पकडायचा व्यवस्थित. इथपर्यंत हे 28 कंबर भरली, बघू शकता इथे 28 भरली. आता 28चा आपल्याला चौथा भाग इथे टाकायचा असतो. हे पहा असं टेप वरती सुद्धा करू शकता किंवा भागिले सुद्धा तुम्ही डायरेक्टली करू शकता. हे पहा अशा पद्धतीने हे टोक 28 वरती ठेवून घ्यायचं. 14 हे पहा अशा पद्धतीने करू शकता. 7 आता इथे बघू शकता 7 इथं 7 वरती मार्किंग करून घेतलं. हे पहा 1 इंच पाटीचा टक्स देतो आपण, त्यासाठी 1 इंच लागतं आपल्याला. इथे 1 इंचाचं मार्किंग राहिलेलं आहे, बरोबर इथे 1 पर्यंत येत आहे. आणि हे 2 इंच आपलं शिलाई मार्जिन. कंबर मोजायची कधी कधी काही गरज नसते, सरळ लाईनीमध्ये घेतलं तरी सुद्धा चालतं. आता इथे पाठीचा गळा असा घ्या तुम्ही, जेवढा तयार असेल तेवढा, त्यामध्ये 1 इंच अस्तरचं ब्लाऊज असेल 1 इंच मिळवायचं आहे. हे पहा आता इथे गळा 4 ठेवायचा आहे, तर इथे 5 वरती घेते मी. 4 आहे तर 5 वरती घेते. हे पहा इथून 5 वरती मार्किंग करून घेते. गळा रुंदी 2.5 इंच, 2.5 इंच इथे मी गळा रुंदी ठेवलेली आहे, बघू शकता. हे पहा 2.5 इंच इथे सुद्धा वरती 2.5 इंच. हे पहा अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची. आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. हे पहा इथून 1 इंच घ्यायचं आहे, किंवा ज्या पद्धतीने तुम्ही गळ्याचा आकार देता ती पद्धत इथे वापरली तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही. हे पहा अशा पद्धतीने हा गळ्याचा आकार तुम्ही द्यायचा आहे. हा झाला आपला पाठीचा भाग. टक्स आपण ज्या पद्धतीने देतो ती पद्धत इथे वापरली तरी सुद्धा चालेल. 4 इंच वरती मार्किंग करून घेते. हे पहा वरती मी 4 इंच घेते. हे पहा अशा पद्धतीने, जास्त वरती पण नाही होणार आणि म्हणजे तो टक्स माझा व्यवस्थित होऊन जाईल. हे पहा अशा पद्धतीने. आता इकडच्या बाजूला 1/2 इंच आपण हे 1 इंच घेतलं. हे पहा आता अशा पद्धतीने इकडे 1/2 इंच आणि इकडे 1/2 इंच असं त्रिकोण तयार करून घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने. आता हा पाठीचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. पहा पाठीचा भाग आपण कट करून घेतला. इथे बघू शकता. हे पहा मध्यावरती बरोबर इथे कट मारून ठेवा, जेणेकरून काय होईल तुमचं दोन्ही सुद्धा बाजूंना समान मार्किंग होईल. कुठलाही म्हणजे टक्स एकसारखे झाले तर इथे फिटिंगला सुद्धा तुम्हाला एकसारखा होऊन जाईल, पुढे मागे सुद्धा होणार नाही. हा आपला पाठीचा भाग. गळा आपल्याला कट करायचा आहे किंवा आपण नंतर केला तरी सुद्धा चालेल. पाठीचा भाग तुम्हाला इथे व्यवस्थित सांगितलेला आहे. आता पाठीच्या भागाला कशी आपण उंची 1 इंच वाढवून घेतली तशी पुढच्या बाजूला घ्यायची नाहीये, म्हणजे पुढच्या भागासाठी. का तर क्रॉसपट्टी आपण इथे सेपरेट काढणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सविस्तर इथे सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्यवस्थित. आता इथे उंची बघू शकता आहे तेवढीच टाकायची आहे. पाठीच्या भागासाठी वाढवून घ्यायची, सारखी घेतली तशी इथे वाढवायची नाही. इथे 13 आहे तेवढीच इथे ठेवायची आहे. इथे 13 वरती मार्किंग करून घेते. सर्वात आधी 13 जेवढी आहे तेवढी टाकायची आहे. तुम्ही सुद्धा 12.5 असते, कोणाकोणाची 14 असते, कोणाची 13 सुद्धा तयार असते, त्यांनी त्याच पद्धतीने टाकायची. जेवढी आहे तेवढी. जरी पाठीच्या भागाला जर तुम्ही 1 इंच वाढून घेतली तरी पुढच्या बाजूला तुम्ही तेवढीच टाकायची आहे. हे पहा अशी लाईन ओढून घेते, आहे तेवढीच उंची आणि अशी लाईन ओढून घ्यायची. आता कंपल्सरी प्रत्येक साईजमध्ये
दीड इंच आपल्याला घ्यायचं आहे. हे पहा इथे 1.5 इंच, इथे सुद्धा 1.5 इंच, खालीपर्यंत मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला 1.5 इंचाचं. आता एक लाईन ओढून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने. हे पहा खालीपर्यंत, हे पहा अशा पद्धतीने. आता पाठीच्या भागाला जेवढं आपण शोल्डर घेतलं 5.5 तेच पुढच्या भागाला आपल्याला जेवढं आहे तेवढंच इथे घ्यायचं आहे. मुंड्याचं मार्किंग सुद्धा आपल्याला तेवढंच करायचं आहे. हे पहा जेवढं पाठीच्या भागाला घेतलं तेवढंच आपल्याला इथे पुढच्या बाजूला सुद्धा घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची, त्याच्यावरती आपल्याला छातीचं मार्किंग करायचं असतं. हे पहा अशा पद्धतीने. नाहीतर तुम्ही काय करत जा, पाठीचा भाग काढा कापडावरती, पेपर कटिंग करून ठेवा असं. हे पहा आता हे कसं आखून घेतलं मी पूर्ण, तसं असं काय करा, तुम्हाला सोपी पद्धत सांगते. आहे तेवढी उंची इथे तुम्ही टाकायची आहे. किती घेतलं आपण इथं 1.5 इंच घेतलं. आता इथे हे पहा असा हा पाठीचा भाग आहे, असा 1.5 इंचाच्या पुढे ठेवा. 1.5 इंच आपण इथे घेतलं खालीपर्यंत, त्याच्या पुढे असा ठेवून घ्या. हे पहा इथे बघू शकता बरोबर आपण शोल्डरचं मार्किंग केलेलं आहे. असं ठेवून घ्या आणि इथून 1 इंच कमी करा. हे पहा बरोबर आपल्या इथे 1 इंच कमी होतंय. खाली 1 इंच घ्यायचं आहे खालच्या बाजूला. हे पहा सोडून द्यायचं खाली. बरोबर असं मार्किंग करून घ्या. सोपी पद्धत आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा हे सोपं पडेल. फक्त 1.5 इंच कंपल्सरी प्रत्येक साईज मध्ये आपल्याला घ्यायचं आहे इकडच्या बाजूला, का तर कटोरीचा इकडच्या बाजूला थोडासा आपला आकार येतो त्यासाठी. हे झालं. सर्वात आधी आपण मुंड्याचा आकार देऊन घेऊया. याचा मध्य करायचा आहे. हे पहा पुढच्या बाजूचा आपल्याला आकार द्यायचा आहे. फिटिंगची लाईन राहिली आपली मारायची. हे पहा इथे 2 इंच पुढच्या बाजूला, चौथा भाग अधिक 2 इंच. हे पहा अशी लाईन ओढून घेते. आता इथे पुढच्या मुंड्याचा आकार 1 इंचावरती द्यायचा आहे. हे पहा इथे 1 इंचावरती मार्किंग करून घेतलं मी. आता इथे आपल्याला आकार द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंतचा हा आकार द्यायचा आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर थोडासा असा बाहेरून दिला तरी चालेल. हे पहा इथून घ्यायचा आहे, थोडासा असा बाहेरून घ्या तुम्ही, मग वरती घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने. प्रॉब्लेम इथे येत असेल तर द्या, नसेल येत तर हे पहा असाच हा 1 इंच आणि मग वरती घ्या. इथं प्रॉब्लेम येत असतील तर असं द्या, फक्त नॉर्मल 2 लाईनी बाहेर घ्यायचं आहे, जास्त घेऊ नका. एवढंच फक्त इथे तुम्हाला करायचं आहे. हे झालं. आता पुढचा गळा आपण मोजूया. ब्लाऊज वरती तुम्हाला मी दाखवते, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजायला सोपं पडेल की आपल्याला किती गळा टाकायचा. गळा आहे तेवढाच टाकायचा आहे, तुम्ही त्यामध्ये बदल करायचा नाही. हे पहा असा मोजून घे. आता इथे समोर एक मार्किंग करून घेते. हे पहा इथे एक मार्किंग करून घ्यायचं किंवा अशी एक लाईन ओढून घ्या, तुम्हाला सोपं पडेल. इथे पायपिंगची एकदम समोर हे पहा अशी एक लाईन ओढून घ्या, म्हणजे तुम्हाला ते सोपं पडेल. वरती गळा आहे ह्या ब्लाऊजचा, तुमचा आहे तेवढा तिथे टाका, तेवढं विसरू नका ह्या साईज मध्ये. हे पहा असा शोल्डर आहे, बघू शकता इथे असा टेप ठेवा. बघू शकता इथे राईट गळा हा 5 आहे. हे पहा 5 तयार आहे. इथे आहे तेवढाच टाकायचं आहे, त्यामध्ये बदल करायचा नाहीये, जेवढा आहे तेवढाच. हे पहा 5 वरती मार्किंग करून घेते. हे पहा इथे, आणि गळारुंदी 2.5 आहे तेवढीच टाकायची आहे, त्यामध्ये बदल करायचा नाही. इकडे सुद्धा 2.5 चौकोन करून घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा कोणाकोणाचा गळा वरती असतो बघा, आणि कोणाचा थोडासा डीप मध्ये असू शकतो. आता हे झालं मार्किंग. आता इथे आपल्याला कटोरीच्या प्रत्येक साईज मध्ये आपल्याला हे करायचं आहे. 1 इंच इथून वरच्या बाजूला 1 इंच घ्यायचं आहे. आता ह्या 1 इंच घेतला आपण इथपर्यंत, त्याच्यावरती आपल्याला पुढच्या कटोरीचा आकार द्यायचा आहे. पहा इथून सुरुवात करायची आहे आपल्याला. इथून हे पहा असा आकार द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे झाला आकार. आता इथे तयार कटोरी ब्लाऊज वरती सुद्धा दाखवते, आणि चार्ट टाकलेला आहे ते चार्ट वरती सुद्धा तुम्हाला दाखवते, कारण की मी ब्लाऊज वरच मोजून मी तोच शिकवलेला आहे तुम्हाला. दोन्ही साईडचं सुद्धा तुम्हाला मी मोजून दाखवते. हे पहा जवळ घेते, 5.25 आहे, बघू शकता इथे. हे पहा ही लूक बाजू आहे, हुक बाजू सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. हे पहा बघू शकता 5.25 भरली. इकडची सुद्धा मी तुम्हाला दाखवते, जेणेकरून तुम्हाला समजायला सुद्धा. अशी कटोरी मोजायची असते, बघू शकता इथे तयार कटोरी मोजायची आहे, आणि त्यामध्ये आपल्याला वाढ करून घ्यायची असते. हे पहा असं मोजून घ्या. बघू शकता इथे 5.25 भरली. हे पहा इथे टेपचं टोक आहे, इथं बघू शकता इथे 5.25 भरलेली आहे आपली तयार कटोरी. 5.25 भरली. आता त्यामध्ये आपल्याला +2 इंच वाढवून घ्यावं लागतं.
चार्ट आहे, चार्टवरती सुद्धा तुम्हाला मी दाखवते. हे पहा, जवळून दाखवते मी तुम्हाला. हे पहा, 34 साईज आपण इथे कटिंग करत आहोत. आता इथे बघू शकता 34 साईज आहे तयार कटोरी. हे पहा, इथे तयार कटोरी बघू शकता 34 साईज मध्ये. हे पहा, 5.25 भरलं. आपल्या इथे सुद्धा बघू शकता, हे मी ब्लाऊजवरूनच घेतलेली मापे आहेत. तुम्हाला सुद्धा हे परफेक्ट मापे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. हे पहा, आपलं तेवढंच इथे 5.25 भरलेलं आहे. लक्षात नक्की आलं. अशा पद्धतीने चार्ट टाकलेला आहे. तो चार्ट बघून तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल. हे पहा, गळारुंदी सांगितलेली आहे, शोल्डर प्रत्येक मापानुसार, मुंडा सुद्धा टाकलेला आहे. ज्यांनी बघितलेलं नाहीये त्यांनी बघा. कटोरीची वाढ 2 इंचाने आपल्याला ती वाढवावी लागते. हे तुम्हाला इथे व्यवस्थित सांगितलं. आता आहे तेवढं आपल्याला सर्वात आधी टाकायचं आहे. जी कटोरी तयार आहे, आता हे 1.5 इंच पकडून आपल्याला इकडच्या बाजूला टाकायचं आहे. आता सर्वात आधी तयार कटोरी 5.25 आहे ती, हे 1.5 इंच पकडून आपल्याला 5.25 वरती मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, इथून इकडच्या बाजूला 5.25 आहे ती टाकली, प्लस त्यामध्ये 2 इंच वाढवायचा आहे आपल्याला. ते टक्स देतो आपण कटोरीला खोलगट भाग होण्यासाठी, तो आपल्याला इथे 2 इंच घ्यायचा आहे पुढच्या बाजूला. हे पहा, बघू शकता इथे तयार कटोरी टाकली, 5.25 भरली. ह्या साईज मध्ये परफेक्ट माप आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ज्यांची साईज आहे त्यांनी 5.25 टाकली आपण इथे. 2 इंच कंपल्सरी, इथे कुठलीही साईज असू द्या तिथे आपल्याला 2 इंच कंपल्सरी अशी कटोरी मोजायची आहे तुम्ही. आणि 2 इंच प्रत्येक साईज मध्ये आपल्याला ते वाढवून घ्यावं लागतं. हे झालं. आता आपल्याला आता इथून खालून 2 इंचावरती मार्किंग करा. हे पहा, इथून 2 इंच घ्यायचं आहे. हे पहा, तयार कटोरी टाकली, पुढे 2 इंच घेतलं, हे 2 इंच, त्या 2 इंचावरती हे 2 इंच, हे 2 इंच बरोबर आपल्याला तिथे एक बॉक्स तयार करायचा. हे पहा, इथे 2 इंच अशा पद्धतीने अशी लाईन ओढून घ्यायची. इकडे सुद्धा अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, ह्याचा आणि ह्याचा मध्य करायचा आहे. ह्याचा आणि ह्याचा मध्य करायचा आहे. हे पहा, मोजून घ्या ते किती भरलं तेवढा आपल्याला त्याचा मध्य करायचा असतो. हे पहा, किंवा असं ठेवून घ्या, ह्याच्यावरती जेवढा मध्य असेल असं मार्किंग करून घ्या. सोपी पद्धत सांगते तुम्हाला. हे पहा, असा टेप ठेवा. आपल्या इथे 7.25 भरलेला आहे, बघू शकता. 7.25 भरलं, कटोरी आपली तयार. इथे 5.25 भरली, 2 इंच शिलाई मार्जिंग, आणि हे आपलं 7.25 भरलं. हे पहा, असा टेप ठेवा आणि ते मार्किंग करून घ्या सर्व. म्हणजे तुमचा मध्य सुद्धा तुम्हाला वेगळं मोजायची काही गरज नाही. आता इथे हा मध्य झाला. आता हे इथून इथे अशी लाईन ओढून घ्यायची आहे त्या मध्यावरती. हे पहा, सोपी पद्धत आहे खूप. ह्याच्यामध्येच आपण कटोरी वाढवतो. हे पहा, अशा पद्धतीने. हे झालं. आता इथून खालून इथून इकडे वरती 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. 3.5. हे पहा, इथं वरती 3.5 वरती मार्किंग करून घ्या. आता इथे ही लाईन इकडे जोडून घ्यायची आहे आपल्याला या मार्किंग वरती. आता ही गळा येणारा वरून गळा. हे पहा, अशी लाईन ओढून घ्यायची आहे याच्यावरती. हे पहा, अशा पद्धतीने. हे झालं मार्किंग व्यवस्थित बघू शकता इथे. हे पहा, हे 1.5 घेतलेलं आहे, लक्षात ठेवा. हे 2 इंच घेतलेलं आहे आपण, असं पण आपण 2 इंच घेतलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आणि जेवढी कटोरी इथे मोजली ते टाकलं, 2 इंच इथे वाढून घेतलं, ते 2 इंचचं पुढे मार्किंग करून घेतलं. आता इथे खालून इथे 3.5 इंच घेतलं, इथून खालून 3.5 इंच घेतलं, लाईन ओढून घेतली, गळा आणि हे जॉईन करून घेतलं. इथे गळा आहे तेवढाच टाका, जास्त वाढवून घेऊ नका. मी तुम्हाला दाखवते सुद्धा. हे पहा, इथं वरच्या बाजूला शोल्डरचं 1/2 इंच गेलं, इथे 1 इंच घेतलेला आहे, बघू शकता. हे आपण गळा इथे 5 टाकला, तुम्ही आहे तेवढा टाका. 5.5 असेल, 5.25 असेल, इथे 1 इंच घेतलं, बघू शकता. इथे सुद्धा 1/2 इंच जातं शिलाईमध्ये. इथे खालच्या बाजूला 1/2 इंच शिलाईमध्ये जातं. हे खाली येतं शिलाईला होऊन, आणि हे थोडंसं खाली 1/2 इंच जातं. लक्षात आलं तुमच्या नक्कीच. आता इथे हे पहा, हे तयार आहे. हे पहा, बघू शकता इथे शोल्डर आहे. मी प्रत्येक वेळेस सुद्धा तुम्हाला सांगत असते, जेणेकरून मला सुद्धा वाटतं तुमच्याकडून कुठली गोष्ट चुकायला नको. असं मार्किंग करून घेते. हे पहा, बघू शकता इथे. हे पहा, आहे तयार. आणि हे पहा, बरोबर होऊन जातं. आरच्या वरती 1/2 इंच शिलाईमध्ये जातं, खाली 1/2 इंच हे खाली येतं शिलाईमध्ये. म्हणजे तो तुमचा बरोबर तिथे इथे शोल्डर उतरून जातं बघा, तोच प्रॉब्लेम असतो. जर तुमचं हे अंतर जर आणखीन वरती झालं तर शोल्डर तिथे नक्कीच उतरलं जाणार. त्यासाठी आहे तेवढाच गळा टाका, मग हे परफेक्ट होऊन जातं तुमचं तिथे. लक्षात आलं नक्कीच तुमच्या. आता इथे आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे. हे पहा, आता हे 1 इंच घेतलेलं आहे, तिथून हे पहा अशा पद्धतीने, अशा पद्धतीने आपल्याला तो कटोरीचा आकार द्यायचा आहे. परफेक्ट इथे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने गळा आहे तेवढा टाका, फक्त इथे विसरू नका तुम्ही.
आता इथून सुरुवात करा कटिंगला. हे पहा, हे व्यवस्थित आधी कट करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. आता इकडचं हे कटिंग करून घ्यायचं आहे. हे पहा, हे आता कारण की क्रॉसपट्टी सेपरेट काढतो, हे बाजूला काढून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने ते घ्यायचंच नाही आपल्याला. आता इथून हा आकार, हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने हे कटिंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा, हे व्यवस्थित कटिंग करून झालं, बघू शकता. आता इथे हे पहा, हे टोक आहे ना, हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या अशा पद्धतीने. एकसारखं करून घ्यायचं आहे खालच्या बाजूला आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने इथं, हे पहा अशा पद्धतीने खालच्या बाजूला एकसारखं करून घ्या. हे पहा, बघू शकता इथे. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे. पहा, हा पाठीचा भाग असा ठेवा. सोपी पद्धत आहे. हे पहा, हे असं ह्याच्यावरती ठेवून घ्या पाठीच्या भागावरती. हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती इथे ठेवून घ्या. हे पहा असं ठेवलं. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या, म्हणजे तुमचं क्रॉसपट्टी सुद्धा चुकणार नाही. इथे मार्किंग करून ठेवा. कुठपर्यंत आलं हे अंतर, कुठपर्यंत आलं इथं मार्किंग करून घ्या. आता ते किती खालचं शिल्लक आहे ते बघा. 3 शिल्लक आहे, बघू शकता 3. लक्षात ठेवा, तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने काढायचे आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तिथे कुठं चुकणार सुद्धा नाहीये. 3 भरलं ते हे तुम्हाला मी परफेक्ट आहे तयार. आता त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यावं लागतं शिलाईसाठी, कारण की कशी घडी टाकायची ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात आधी जे तयार भरलं 3 भरली ती तयार. हे पहा, परत सांगते मी तुम्हाला, जेवढं हे 3 भरलं ते सर्वात आधी इथे टाकून घ्या 3. घडी किती आहे हे पहा असं ठेवा. इथे मार्किंग करून घ्या, म्हणजे पुरली सुद्धा पाहिजे आपल्याला तिथे. हे पहा, हे बाजूला काढून घेते. इथे 3 टाकली, घडीचं मार्किंग केलं, जेवढी लागते तेवढी आपल्याला. इथे सुद्धा 3चं मार्किंग करून घेते. हे पहा, आहे तयार ती सुरुवातीला आधी इथे टाकू. हे टाकलं तेच. तीन 3.5 आपल्याला इथे तयार ठेवायचे आहे. वरती आपण ह्याच्यावरती वाढून घेणारच आहोत अजून अर्धा इंच. हे पहा, हे झालं. आता इथे काय करायचं आहे, अर्धा इंच खालच्या बाजूला शिलाईसाठी लागतं, ते सर्वात आधी ते टाकून घेऊया. अर्धा इंच खालच्या बाजूला शिलाईला लागतं. ते झालं. हे पहा, अशी लाईन ओढून घेते. हे पहा इथपर्यंत. आता वरच्या बाजूला अर्धा इंच, कारण की आपण हुक लूक पट्टीच्या वरती त्या बाजूला जास्त असतं, उंच बाजू असते ती वरती. इथं अर्धा इंच, म्हणजे तुमची 3 आणि 3.5ची तयार होईल इथे परफेक्ट शिलाई करून. हे पहा अशा पद्धतीने जेवढी तयार आहे ती टाकली सुरुवातीला. त्या ह्याच्यावरती किती शिल्लक राहिली, पाठीच्या भागावरती 3 तयार राहिली. लक्षात आलं का तुमच्या, ही 3 तयार राहिली. जेवढं हितपर्यंत मी मार्किंग करून घेतलं पूर्ण. हे वरचं शिलाईसाठी अर्धा इंच लागणार आपल्याला ते शिलाईसाठी. आणि इथे हे वरती क्रॉसपट्टीच्या वरती इथे ह्या बाजूला हुक लूक पट्टी असते, त्या बाजूला इथून अर्धा इंच वाढून घेतलेला आहे, म्हणजे आपली शिलाई करून ती परफेक्ट तिथे तयार होऊन जाते. आणि फक्त असा आकार द्यायचा आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. ही आपली तयार आता क्रॉसपट्टी झाली. घडी टाकताना सुद्धा व्यवस्थित टाकायची आहे. हे पहा, ही तयार झाली. हे पहा अशा पद्धतीने इथे आपली 3 3.5ची तयार होणार आहे. सुरुवातीला हे पहा असं मार्किंग करून घ्या, जेवढं शिल्लक आहे तेवढं, म्हणजे तुम्हाला सुद्धा सोपं पडेल. शिल्लक आहे तेवढं टाका. अर्धा इंच आपल्याला शिलाईला असं पकडायचे, आणि वरती क्रॉसपट्टीच्या एका बाजूला म्हणजे हुक लूक पट्टी जॉईन करतो ना, तिथे आपल्याला थोडंसं अर्धा इंच वरच्या बाजूला असतं बघा. हे पहा, ही बाजू थोडीशी उंच असते. हे पहा, इकडची बाजू थोडीशी वरती असते, त्या बाजूला अर्धा इंच आपल्याला तिथे वाढवून घ्यावं लागतं. आता ही झाली आपली बाही काढायची राहिलेली आहे. इथे आपण डायरेक्ट कापडावरती बाही काढूया. हे पहा अशा पद्धतीने इथे कपडा मी अशी घडी करून घेते, डबल आहे अशी घडी करून घेते. हे पहा अशा पद्धतीने शोल्डर जोडल्याच्या नंतर बाही जोडतो. इथे अर्धा इंच असं मार्किंग करून ठेवा.
आता इथून गोल राऊंड हा मोजून घ्यायचा आपल्याला. हे अशा पद्धतीने गोल राऊंड मध्ये 8.5 भरते. अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. 8.5 भरते. 8.5ची टाकायची आपल्याला, म्हणजे अशी घडी 8.5. आणि उंची जेवढी असेल तुमची तुम्ही तिथे अस्तरच्या बाहीमध्ये 1 इंच वाढवायचं आहे. आता 5 तयार आहे बाही इथं, तर मी 6 वरती मार्किंग करून घेते. 5 तयार आहे तर 6 वरती घेते मार्किंग करून. हे पहा, आणि 8.5ची घडी हे पहा असं मार्किंग करून घेते. आता इथून वरून 2.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला. इथं खाली 2.5चं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि जो तुमचा दंडगेर असेल तो तुम्ही इथे टाकायचा आहे. हे पहा, किंवा असं पकडा. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं इथे घ्या वाढवून. आतमध्ये गेलेलं असतं बॉक्स फिटिंग मुळे. आता अशी मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे इथून आतल्या बाजूला 1.5 इंच घ्यायचं आहे. मुंडा मागे पुढे होऊ नये म्हणून असतं ते. इथून 1 इंच घ्यायचं आहे. ही बंद बाजू आहे, तिथून 1 इंच घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने. आता इथून आपल्याला इथून सुरुवात करायची, इथपर्यंत आकार द्यायचा आहे आपल्याला. हे पहा, सर्वात आधी पाठीमागच्या बाजूचा, नंतर पुढच्या बाजूचा. हे पहा, इथून सुरुवात करायची आहे. हे पहा अशा पद्धतीने थोडासा उंच घ्यायचा, नंतर अशा पद्धतीने, नंतर इथून हा खालच्या बाजूचा. हे पहा अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. हा झाला बाहीचा आकार. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. जेवढा तुमचा दंडगेर आहे तेवढा टाका आणि 2 इंच 1.5 इंच शिलाई मार्जिन पकडत असाल तेवढं इथे तुम्ही पकडायचं आहे. फक्त मुंडा मोजून घ्या, म्हणजे तुमची बाहीची घडी तुम्हाला कधीही चुकणार नाहीये. किंवा बाहीचा सुद्धा मी तिथे चार्ट टाकलेला आहे परफेक्ट बाहीचा, ते सुद्धा बघा. कालच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेला आहे बघा. खूप सोपी पद्धत तिथे तुम्हाला समजून सांगितलेला आहे. तो वापरला तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही. परफेक्ट सांगितलेला आहे तुम्हाला. हे पहा, इथपर्यंत हे कट करून घ्यायचं आहे. थोडंसं पुढेपर्यंत हे कट करायचं आहे, म्हणजे तिथं तुमचं बरोबर येऊन जाईल. हे पहा अशा पद्धतीने कटिंग केलं, त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा करायचं आहे. पहा बघू शकता इथे. आता इथे काय करायचं, तुम्ही एक मार्किंग करून ठेवत जा अशा पद्धतीचं. या पुढच्या बाजूला, फक्त ह्या पुढच्या बाजूला करत जा. हे पहा, या बाजूला करत जाऊ नका, म्हणजे जरी जॉईन करताना एक बाजू ह्या मधली आत गेली तरी एका बाजूला तुमचं मार्किंग इथे राहून जाईल. आता हे व्यवस्थित झालं आपलं कटिंग. आता आपल्याला बाकीचं ह्याच्यावरती टाकून कटिंग करायचं आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं. हे पहा असं ठेवा, जिथे जागा असेल तिथे अस्तरवरती काही प्रॉब्लेम येत नाही. आता इथे काय करायचं, हे पहा थोडंसं वाढून घ्यायचं आहे. हे आपलं तयार झालं. हे आपलं तयार परफेक्ट ह्यामध्ये निघतं. फक्त अर्धा इंच जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं इथे इकडच्या बाजूला थोडंसं वाढवायचं, इकडच्या बाजूला थोडंसं वाढवायचं. जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं इथे फक्त हे आपलं परफेक्ट तयार होतं. तिथे तुम्हाला कुठली गुढी सुद्धा पडणार नाहीये. ते अंतर जर जास्त झालं तिथे गुढ्या पडतात बघा, बरेच प्रॉब्लेम येतात. त्यासाठी हे परफेक्ट आपल्या इथे निघतं. फक्त इथे वाढवून घ्यायचं असतं अर्धा इंच, आणि इथे जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं तुम्ही इथे वाढवून घ्यायचं आहे. नंतर हे पहा असंच खाली घ्यायचं आहे. खूप सोपं आहे. हे पहा असं माप काढून ठेवा. हे पहा, मग नंतर हे वरती घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. आता इकडून हे पहा, हे सुद्धा तसंच करायचं आहे. हे पहा इथून ह्याच्या बरोबर घ्यायचं, ह्याच्या बरोबर घ्यायचं, इथून थोडंसं खाली यायचं. हे पहा परत ह्याच्या बरोबर. हे पहा अशा पद्धतीने. आणि हे खालचं. हे पहा काही कुठला बदल होत नाही. हे पहा व्यवस्थित होऊन जातं ते. हे पहा परत आकार द्यायचा, थोडासा वाटलं तर गोल. हे पहा आता इथे सुद्धा बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने थोडासा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने हे परफेक्ट इथे निघून जातं. फक्त इकडं जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं आपल्याला इथं ठेवून दाखवलं मी तुम्हाला. हे पहा अशा पद्धतीने ते इथं ठेवा. हा असा पेपर तुम्ही वापरा. अशा पद्धतीचा पेपर कटिंग करून ठेवा. आणि इथं थोडंसं ते वाढवायचं. प्रत्येक साईज मध्ये तुम्हाला हे करायचं आहे. नंतर असंच फक्त तो आकार द्यायचा आणि ह्याच्या बरोबर द्यायचा आहे मग परत. आणि इकडे वाढून घ्यायचं नाही दुसरीकडे, फक्त हा एवढाच मधला भाग एवढंच करायचं आहे इथं फक्त तुम्हाला.
हे पहा आता हे बाजूला काढून घेते. आपल्याला हे आता कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा असं हे व्यवस्थित कट करा. हे पहा अशा पद्धतीने. शिलाईचा सुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला हे लक्षात येईल, समजलं सुद्धा जाईल. शिलाईचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासाठी टाकते, जेणेकरून तुम्हाला समजायला सुद्धा हे सोपं पडेल. हे पहा आता इथे कटोरी टक्स नसेल द्यायचा तर डायरेक्टली अशी आहे तेवढी फक्त क्रॉस ठेवा. टक्स द्यायचा असेल तर अर्धा इंच वाढून घ्या. हे पहा अशी क्रॉस ठेवून घ्या. अशी जसा कपडा क्रॉस आहे तशी ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा मी अशी ठेवून घेते. हे पहा आहे असंच हे मार्किंग करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. टक्स मधून द्यायचा असेल तर हे पहा इथे वाढून घ्यायचं आहे थोडंसं, जेवढं शिलाईमध्ये पकडणार मध्ये तेवढं इथे सुद्धा वाढून घ्यायचं. मग इथे सुद्धा आपला मध्ये टक्स पडतो, मग तो टक्स आपल्याला मग नंतर शिलाई झाल्याच्या नंतर काय होतं, मग हे जोडायला पुरत नाही. टक्स दिल्याच्या नंतर मधून त्यासाठी वाढून घ्या. टक्स द्यायचा असेल तर, नसेल द्यायचा तर क्रॉस काढून घ्या. अशी आहे अशीच मग ही. मग आहे असं ठीक काढा. हे काय प्रॉब्लेम येत नाही. हे पहा आहे असं ठीक काढून घ्या. फक्त ठेवताना क्रॉस ठेवा, म्हणजे तुम्हाला जोडायला सुद्धा ही पुरल. आता हे मी व्यवस्थित कट करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे मला टक्स द्यायचा आहे, कस्टमरचा ब्लाऊज आहे, त्यामुळे मला हे अशा पद्धतीने वाढून घ्यावं लागलं. हे पहा अशा पद्धतीने. आता हे जोडायला सुद्धा परफेक्ट आपल्याला पुरणार आहे. हे पहा थोडंसं खालच्या बाजूला जास्त झालं बघू शकता इथे. हे पहा खालच्या बाजूला थोडंसं जास्त झालं बघू शकता इथे. ते आपल्या टक्स मध्ये तेवढं जाईल. हे पहा जास्त झालं थोडंसं. टक्स मध्ये दिलं ना तुम्ही की मग ते बरोबर होऊन जाईल. फक्त काढताना ठेवताना क्रॉस ठेवा, म्हणजे तुम्हाला जोडायला सुद्धा थोडीशी स्ट्रेचेबल होते बघू शकता अशा पद्धतीने. मग ते जोडायला सुद्धा तुम्हाला ते परफेक्टली पुरते. फक्त हे लक्षात ठेवा वाढवायचं कसं तेवढं फक्त इथे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, कारण की कटोरीची पद्धत माझी थोडीशी वेगळी आहे पण सोपी आहे. हे झालं. आता हे क्रॉस पट्टी आपल्याला हे पहा अशी ठेवा इथे सर्वात आधी. हे पहा एकावरती एक आहे बरं का. हे पहा आणि अस्तर ब्लाऊज पिसावरती ठेवताना फक्त आपण घडी कशी टाकायची ते मी सांगणार आहे तुम्हाला. हे पहा अशी काढून घेते सुरुवातीला आधी. हे आहे अशीच मार्किंग करा. ह्यामध्ये वाढ करू नका. आता फक्त अर्धा इंच वाढून घेतलेला आहे, कारण की घडी टाकताना कशी टाकायची ते मी सांगणार आहे. फक्त एकाच बाजूला शिलाई येते, फक्त ती वरच्या बाजूला, त्यामुळे फक्त अर्धा इंच. आणि जर तुम्हाला खाली शिलाई द्यायची असती तर मग आपण 1 इंच वाढवलं असतं क्रॉसपट्टीमध्ये. फक्त आपण इथे शिलाई देतो आणि ती अशा पद्धतीने इथे आपली शिलाई नसते खालच्या बाजूला. ती घडी टाकताना कशी टाकायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. जर कपडा जास्त असेल तर त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा शिलाई करू शकता. कोण कोण सिंगल टाकतो, कोण कोण डबल टाकतो, क्रॉसपट्टी जॉईन करतात. कपडा जास्त असेल तर काढतात मग डबलची, नाहीतर मग अशी सिंगलची काढतात बघा. मग 4 लागतात. मग ते इथं पण शिलाई येते, इथं पण येते. फक्त आपण इथे शिलाई देणार आहोत, त्याच्यामुळे फक्त अर्धा इंच वाढून घेतलं. एवढं इथे फक्त लक्षात ठेवा. हे झालं. आणि हुक लूक पट्टी काढताना तुम्ही 2.5 इंचाची काढत जा. पाठीची पट्टी काढताना 1.5 इंचाची काढत जा. आणि पायपिंगचे काढत असताना क्रॉसमध्ये 1 इंचाचे काढत जा. हा ब्लाऊज पीस आहे बघू शकता इथे. हे पहा उलट सुलट चेक करत जा. परत डिझाईन कोणत्या बाजूला आहे ते सुद्धा तुम्ही इथे चेक करत जा. कधीही लक्षात ठेवत जा, बरेच प्रॉब्लेम येतात. नाही तर हिची घडी मी अशी डिझाईन बघा. हे पहा अशी वरती आहे, इकडची बाजू घ्यावी लागेल. हे पहा अशा पद्धतीची घडी करायची आहे. हे पहा ही बंद बाजू आहे. पाठीचा भाग सुरुवातीला ठेवून काढायचा असा. हे पहा आहे असंच. थोडंसं जास्तीचं कट करा, कारण की काय होतं नवीन असतील तर बरोबर असं कट करू नका. थोडंसं जास्त कपडा ठेवा. हे पहा अशा पद्धतीने थोडासा जास्त ठेवा आणि शिलाई झाल्याच्या नंतर तो कट करून टाका. हे पहा अशा पद्धतीने थोडासा जास्त कट करा. शिलाई झाल्याच्या नंतर तो कटिंग करून टाकला तरी सुद्धा चालेल. हे पहा पाठीचा भाग झाला. आता बाकीचं सुद्धा ठेवून आपल्याला आहे असंच हे कटिंग करायचं आहे. फक्त क्रॉसपट्टी कशी ठेवायची ते तुम्हाला मी दाखवणार आहे. इथे आपली कटोरी बसते. हे पहा अशी ठेवून घेते इथं मी, कारण की डिझाईन वरच्या बाजूला आहे, त्याच्यामुळे मला हे अशा पद्धतीने ठेवावं लागणार आहे. हे पहा अशा पद्धतीने हे मी कट करून घेते.
हे पहा व्यवस्थित ठेवा अशा पद्धतीने. इथे चेक करा. हे पहा अशा पद्धतीने मग ते कट करून घ्या. थोडंसं जास्त कट करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. जरी शिल्लक राहिला शिलाई झाल्याच्या नंतर कट करा. कधी कधी कपडा काय होतं बराच सिल्की असतो बघा, शिलाईला खूप त्रास देतो. तिथं पिना लावा नंतर शिलाई करा. आता इथे बघू शकता डिझाईन कशी आहे त्यानुसार आपल्याला बाही ठेवायची आहे. हे पहा वरती डिझाईन आहे. हे पहा अशा पद्धतीने मग ठेवावं लागणार आहे बाही. बघू शकता इथे अशा पद्धतीने मी ठेवलेली आहे. म्हणजे ही डिझाईन आपली वरती बाही घातल्याच्या नंतर ही शोल्डरला येणार, त्याच्यामुळे ही डिझाईन आपली वरती राहणार. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ठेवायची आहे. अशी डिझाईन आली तर. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. थोडासा इथे जॉईंट आला तर द्यायचा आहे. पहा शक्यतो येणार नाहीये पण आला तर. आता इथे क्रॉस पट्टी. हे पहा डबल कपडा आहे बघू शकता. इथे अशी घडी करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा हा डबल कपडा आहे. हे पहा बघू शकता परत दाखवते. अशी घडी करून घ्या. जास्त कपडा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही काढा. मग खालच्या बाजूला शिलाई येत नाही, ती दिसायला सुद्धा इतकी व्यवस्थित अशी दिसते. हे पहा ही क्रॉस पट्टी आपण काढलेली इथे आहे अशी ठेवून घ्या एका साईडला. हे पहा आता इथे आहे अशी कट करून घ्यायची आहे. त्यामध्ये बदल करायचा नाहीये. हे पहा अशा पद्धतीने आहे अशी मी कट करून घेतली. हे पहा बघू शकता इथे. हे पहा अशा पद्धतीच्या निघालेल्या आहेत. फक्त एकाच बाजूला आपल्या वरच्या बाजूला शिलाई असते. हे पहा इथे फक्त या आतल्या बाजूला जाते अस्तर अशा पद्धतीने ठेवतो. हे पहा फक्त इथे आपली शिलाई असते जॉईन करायला, म्हणून आपण फक्त अर्धा इंच घेतलेला आहे. जर तुमची सिंगल जर काढली पुरत नसेल तर सिंगल ते 1 इंच वाढून घ्या खालच्या बाजूला. मग 1 इंच वाढून घ्या. आपण इथे फक्त अर्धाच पकडलेला आहे. एवढं इथे लक्षात ठेवा. जर बसत असेल तर अशा पद्धतीने काढा, म्हणजे तुमची इथे खालच्या बाजूला सुद्धा शिलाई नसणार आहे आणि ती दिसायला सुद्धा आणखीन ते व्यवस्थित दिसते. हे पहा दोन्ही बाजूंच्या सुद्धा माझ्या 2 निघालेले आहेत. आता इथे राहिलेल्या क्रॉस पट्ट्या वगैरे काढून घ्यायच्या आपल्याला पायपिंगसाठी लागणाऱ्या. 1 इंचाची काढायची आहे तुम्ही. हा डबल कपडा आहे. हे पहा एकावर एक ठेवलेला. आता अशी निघेल. हे पहा क्रॉसमध्ये अशा पद्धतीने 1 इंचाची काढायची आहे. हे पहा 1 इंचाची काढली तरी सुद्धा चालते. हे पहा इथे मार्किंग करून घेते. 1 इंच इथं पण लागणार आहे, म्हणजे पाठीच्या भागाला आणि पुढच्या बाजूला लागणार आहेत आपल्याला. हे पहा इथे असं कट करून घेते मी. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने मी कट करून घेतलं. बास होऊन जातील आता एवढे आपल्याला. हे पहा बघू शकता इथे पाठीच्या भागात सुद्धा व्यवस्थित कटिंग झालेलं आहे. आपलं गळा फक्त कट करायचा राहिलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने तो व्यवस्थित कट करायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने आकार सुद्धा इतका व्यवस्थित येतो. हे पहा बघू शकता इथे एकदम गोल आकारामध्ये तो येऊन जातो. हे पहा व्यवस्थित कटिंग सांगितलेलं आहे मी तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे फक्त. हे पहा हे क्रॉस पट्टे सुद्धा आपण व्यवस्थित काढलेले आहेत. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा कटोरी सुद्धा आपण इथे व्यवस्थित तुम्हाला मी कशा पद्धतीने काढायचं ते पण सांगितलेलं आहे. हे व्यवस्थित आपलं कटिंग करून झालं. हे पहा पायपिंगच्या पट्ट्या सुद्धा आपण इथे व्यवस्थित काढलेल्या आहेत. हे पहा हुक आणि लूक पट्टी आपण इथे गळ्याच्या बाजूची सुद्धा काढू शकतो, किंवा अस्तरचा जेवढा कपडा तुमच्याकडे आहे तेवढी सुद्धा इथे उंचीची जेवढी लागते तेवढी इथे आपण काढू शकतो. आणि शिलाई होस्तोपर्यंत असा ब्लाऊज जर तुमच्याकडे शिल्लक असेल कपडा ह्याच्यामधला राहिलेला तर शिलाई होस्तोपर्यंत ठेवा. कधी जर कट झालं कुठे जॉईन करायला अपुरा पडला तर द्यायला तो उपयोगी पडतो. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.